आमच्या मागच्या व्हिडिओला लोकांनी खूप चांगला रिस्पॉन्स दिला. खूप लोकांचे मेसेजेस आले. सोन्याचे भाव का वाढले हे कळलं, पण चांदीचे भाव एवढे का वाढलेत? पूर्वी कसं होतं, 50,000 रुपये तोळा सोनं असेल तर 50,000 रुपये किलो चांदी असायची, किंवा 80,000 रुपये तोळा सोनं तर 80,000 रुपये किलो चांदी. पण आता काय झाले, 1.5 लाख रुपये तोळा सोनं आहे तर 3 लाख रुपये किलो चांदी झाली. तर हा एवढा गॅप का निर्माण झाला? तर सोनं आणि चांदीमध्ये एक फंडामेंटल डिफरन्स आहे. सोन्याचा वापर हा मोस्टली इन्व्हेस्टमेंट पर्पज आणि ज्वेलरीसाठी केला जातो. पण चांदीचं तसं नाहीये. आपल्याला लोकांना फार टेन्शन आले की चांदीचे भाव वाढले तर आता बारशाला जाताना वाळे बिंदले पैंजण कसं न्यायचं. पण चांदीचा वापर हा ताट वाट्या पेला याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त इंडस्ट्रीमध्ये केला जातो. कारण सिल्वरमध्ये काही इनहरंट प्रॉपर्टीज आहेत. सिल्वर इज द ग्रेट कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आणि हीट. जगामध्ये आता असं कुठलंच मेटल अवेलेबल नाहीये जे सिल्वरला या बाबतीमध्ये रिप्लेस करू शकेल. सिल्वरच्या प्राइस मध्ये गेल्या वर्षभरामध्ये हा बूम का आला, तर सर्वात मोठं कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आपण चॅट जीपीटी वापरतो, गुगल जेमिनाय वापरतो, क्लाउड, परप्लेक्सिटी एआय, अँथ्रोपिक किंवा नेटफ्लिक्स, युट्यूब, अमेझॉन प्राईम, इन्स्टा, व्हॉट्सअप, फेसबुक किंवा बेसिक इंटरनेट, या सगळ्यांचा जीव असतो डेटा सेंटर्समध्ये. या डेटा सेंटरमध्ये हार्डवेअरचं जाळं असतं. या हार्डवेअरमध्ये काय असतं, तर सर्व्हर, स्टोरेज सिस्टम, नेटवर्क इक्विपमेंट, पॉवर इक्विपमेंट. तर या सगळ्या हार्डवेअरमध्ये सर्वात महत्वाचा मेटल म्हणजे सिल्वर. आणि दुसरं कारण आहे इलेक्ट्रिक व्हेकल्स. इलेक्ट्रिक व्हेकल्स चालतात कशावर? बॅटरीवर. बॅटरीमध्ये 25 ते 50 ग्राम चांदीचा वापर केला जातो. तर गेल्या वर्षभरात 2 कोटी इलेक्ट्रिक व्हेकल्स विकल्या गेले आहेत. तर तुम्ही विचार करा किती किलो चांदीचा वापर केला गेला असेल. तिसरं कारण म्हणजे सोलार एनर्जी. तुम्ही आजूबाजूला बघताय सोलार एनर्जीचा किती बोलबाला चालू आहे. सोलार एनर्जीमध्ये काय वापरतात? सोलार पॅनल्स. सोलार पॅनलमध्ये असतात फोटोव्होल्टाईक सेल. त्या फोटोव्होल्टाईक सेलमध्ये वापर करतात सिल्वर पेस्टचा. आणि गेल्या 4-5 वर्षामध्ये सोलार एनर्जीचा इतका वापर वाढलाय, चायना असो, इंडिया असो, युएस असो, सगळीकडे सोलार प्लांट टाकले जात आहेत. तर ह्या सोलार प्लांटमुळे सिल्वरची डिमांड वाढलेली आहे. पण ही जी चांदीची मागणी वाढली आहे त्याच्या तुलनेत त्याचा पुरवठा काही वाढलेला नाही. कारण कोणत्याही वस्तूची किंमत ही मागणी आणि पुरवठा याच्यावर अवलंबून असते. चांदीची मागणी वाढली पण त्याच्या तुलनेत प्रोडक्शन काय वाढत नाहीये. त्याच्यामुळे सोनं आणि चांदीची आता बरोबरी कधीच होऊ शकत नाही. चांदी ही इन्व्हेस्टमेंट पर्पज आणि ज्वेलरीच्याही पलीकडे खूप वापरली जाते आणि त्याचा वापर आता दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. इथून पुढे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इलेक्ट्रिक व्हेकल, सोलार पॅनल्स याचं प्रोडक्शन दिवसेंदिवस जेवढं वाढत जाईल तेवढी सिल्वरची डिमांड वाढेल आणि सिल्वरचा प्राइस वाढत जाईल.